हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं। तर आज मला केकची ऑर्डर आली होती, ती ही ॲनिव्हर्सरी स्पेशल। तर या केकची जी डिझाईन आहे ती मी कशी पूर्ण केली ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर इकडे बघू शकता हा केक जो आहे तो 1 किलो पायनॅपल फ्लेवरमध्ये आहे आणि याचं जे क्रम कोटिंग आहे ते मी करून घेतलं होतं आणि एक 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं सेट होण्यासाठी। तर आता याच्यावरती सगळीकडे मी क्रीम जी आहे ती स्प्रेड करून घेतलेली आहे, बघू शकता। बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की आपण केकवरती सिंपल डिझाईन बनवून कशी रेडी करायची, तर त्यावेळी सुचतही नाही। तर ही डिझाईन आहे ती तुमच्यासाठी। तर इकडे बघू शकता, ज्या आपल्या बिगनर्स आहेत, ज्यांना ज्यांना केक बेकिंगमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर इकडे बघू शकता केकचं पूर्णपणे आयसिंग आणि फिनिशिंग मी इथे करून घेतलेलं आहे आणि स्क्रॅपरच्या आणि ब्रशच्या मदतीने छान अशी डिझाईन इथे आता आपण बनवून घेणार आहोत। तर इकडे बघू शकता स्क्रॅपरने किती छान अशी डिझाईन इथे आपली बनवून रेडी झालेली आहे आणि ब्रशच्या मदतीने सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन बनवून घेऊ शकता। एकदम सिंपल आणि पटकन होणारी ही डिझाईन आहे। तर या केकचं डेकोरेशन जे आहे ते करून घेणार आहोत। या केकवरती मी ते प्रिंटचा वापर केलेला आहे। कस्टमरची डिमांड होती अशी की त्यांना प्रिंट लावून पाहिजे होती। प्रिंटऐवजी आपण फाउंडननी सुद्धा अशा पद्धतीचं काम करू शकतो, पण फाउंडनचे जे केक असतात ते खूप कॉस्टली जातात, म्हणून असे कस्टमर आपल्याला जशा पद्धतीने सांगतात तशाच पद्धतीने आपल्याला कस्टमाइज केक बनवून द्यावे लागतात। या केकवरती 2 रोजेससुद्धा मी लावून घेतलेले आहेत। थोडंसं सिल्वर डस्ट आहे ते सुद्धा स्प्रे करून घेतलेलं आहे। हे ॲडिबल आहे। आपण सिल्वर डस्टचा वापर केल्याने काहीही साईड इफेक्ट्स होत नाहीत केक खाल्ल्याच्या नंतर। तर याच्यावरती थोडेसे बटरफ्लायसुद्धा मी इथे लावून घेतलेले आहेत। हे ॲडिबल नाहीत, प्रिंट आणि बटरफ्लाय ॲडिबल नाहीत। तर याच्यावरती थोडेसे शुगर बॉल्स असतात ते सुद्धा मी टाकून घेतलेले आहेत। ते ॲडिबल आहेत, आपण खाऊ शकतो, शुगरपासून बनवलेले असतात। याच्यावरती एक हॅप्पी ॲनिव्हर्सरीचा टॅगसुद्धा लावून घेतलेला आहे आणि फायनली आपल्या केकचा जो लुक आहे तो तुम्ही बघू शकता। हा 1 किलो पायनॅपल फ्लेवरमध्ये ॲनिव्हर्सरी स्पेशल केक बनवून मी इथे रेडी केलेला आहे। तर हा व्हिडिओ आणि या केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। आपल्या इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करा आणि आपलं यूट्यूब चॅनल पुष्पाज किचन या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा। धन्यवाद।